पप्या पप्या तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या मी, कारण तू इथला पहिला भाडेकरू आहेस. तुला 2 गोष्टी सांगितल्या होत्या फक्त. 1 शिव्या द्यायच्या नाही, देतोय का? आणि 2 चड्डीत घरात फिरायचं नाही, फिरतोय का? 3 नाही, पाळीव प्राणी घरात आणायचं नाही. आय हेट पेट्स. ये भाई, पेट नाही पेटार आहे. 1 पेटीचा कुत्रा आहे माहितीये. आपण क्रॉफर्ड मार्केट मधनं टीप काढले ना, आपल्याला या महिन्यात 10,000ची गरज होती. अरे बाबा तेच डोळे मिटले, मनात बाबांचं नाव घेतला, डोळे उघडले, समोर हा भाई 1 लाखाचा कुत्रा आहे, पण बाबांनी पाठवलाय. त्यामुळे लबाडी करणार नाही, फक्त 10,000ला विकणार. हे ऐक ना, ए गौरव ऐक ना, हाय ना, हा तो टफी आहे. टॉफी? टॉफी नाही टफी. याचं नाव टॉफी आहे? तुला कसं माहिती? तुझा कुत्रा आहे? माझा नाही रे, ती पोरगी आहे ना. पोरगी? घरात पोरगी आहे? घरात नाही, बाहेर आहे रे. आत येणार आहे? अरे नाही रे बाबा, तू मग तिचा काय? तिचा डॉग आहे? आंटींचा. कुणाची आंटी? ती पोरगी आहे ना, तिची आंटी. नाही म्हणजे ऍक्च्युली तिची पण खरी आंटी नाहीये ती. अरे मग आंटी कोणाची आहे? तुझी आहे? मला तर अंकल पण नाही, मला आंटी याचा संबंधच नाही रे, माझी आंटी नाहीये ती. अरे पण हा कोण आहे? मी सांगतो. हाय, मी साहिल, मी तुमचा 3रा रूम पार्टनर. अरे आओ ना फिर. वेलकम भाई, वेलकम. अबे खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 4 यार. आप, मैं, टॉफी. अरे 3च झाले. और गौरव. आता 3घच बसा आणि त्या पप्पीला बाहेर घेऊन जा. पण तुला कसं माहिती याचं नाव टॉफी आहे? तुझा कुत्रा आहे? अरे परत ते. थांब ना. एक काम कर ना पप्या, तू या टफीला ना आतमध्ये बांध. हा, बाहेर ये शांतपणे, मी तुला आपल्या लेवलला सगळं नीट समजावून सांगतो. ओके? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. काय बोललाय? आज तुझा पहिला दिवस आहे ना. हा, एक काम कर, तू जेवण मागव. हा, आपण जेवता जेवता बोलू ना. ठीक आहे चालेल. याला चल, आतमध्ये. आलोच. पप्या राणे की जय. चला आता जेवण करून घ्या आणि झोपा. आधीच त्या टफी मागे दमछाक आणि मग ती आंटी, आणि हो राग राग मारामारी करून झाली आहे ना बाईंची. संकोच न करता जेवायचं. जेव. पण तुझं ताट कुठे? नाही जेवणार. खा म्हणून. घरात आल्या आल्या साकडं घातलं मी देवाला, तुझा टफी आणि नोकरी परत मिळू दे म्हणून. आता टफी परत येईपर्यंत तरी माझा उपास. तू का? तू माझ्या आई सारखी वागू नको. हो, सध्या आईचे मी तुझी. आणि आता जेवली नाहीस ना तर आई रट्टे देईल बरं. हा, जेव. जेवणाची चव पण माझ्या आईच्या हातासारखीच असणार आहे, एकदम भारी. जेवण दिसतच एवढं भारी आहे, मग टेस्ट पण भारी असणार. तुटी पुरे. आता जेव. अरे बाबो, हे काय बनवलंय ना? खारट ना तिखट ना गोड आंबट, भलतच काहीतरी आहे. काय ग, खरंच 32 वेळा चावतेस की काय? खा ना. अरे कुठली चव आहे? हे नाही जमायचं आपल्याला. याच्यापेक्षा उपाशी झोपलेलं बरं. काय नको. विठ्ठला, आवडलं नाही? नाही नाही, तसं नाही. ते तू माझ्यासाठी एवढं नवस बोलली, टफीसाठी एवढं नवस बोलली, तू जेवणार नाही, मग मी कसं काय जेवायचं? हा,
मी पण नाही जेवत. टफी सापडला ना की मग मी जेवते. हा, बेस्ट आयडिया. म्हणजे देवा, टफी सापडू दे रे देवा. हो. बाबा, काय सुवासिनीची सत्व परीक्षा लावली आहे बाबा. छे. जाम खराब झाला. नाही रे, चांगलं आहे. त्या पोरीसोबत खराब झालं यार. हा, राहू केतूचं मॅटर सगळ्यांचाच चाललाय, पण त्या पोरीसोबत जामच खराब झाला यार. चायला रस्त्यावर फिरणारा प्राणी घरी बांधून ठेवायचा आणि तो पळाला म्हणून माणसाला घराबाहेर काढायचा, हा कुठला इंसाफ. लगता है अब पप्या राणे कोही इंसाफ दिला ना पडेगा. चला, त्या पोरीला तिचा टॉफी परत देऊन टाकू. अरे टॉफी नाही रे, टफी. अरे जे काय असेल ते, त्या पोरीला इंसाफ भेटलाच पाहिजे. होय, काही गरज नाहीये. तू ठरल्याप्रमाणे तुझ्या टॉफीला विक आणि तुझ्या वाटची मलाई खा. भाई काय बोलतोय तू? ऐक, तू माझं ऐक. मुली हा माझ्या अत्यंत जवळचा आणि आवडीचा विषय. मी मुलींबद्दल जितकं चांगलं बोलतो ना, तितकं त्यांचे आई बाप, नवरे, बॉयफ्रेंड, भाऊ हे सुद्धा बोलत नाही. पण ती जी मुलगी आहे ना, तिच्याबद्दल चांगलं बोलावं असं काहीच नाहीये रे. आगाऊ, उद्धट आणि हिंस्त्र मुलगी आहे ती. आय नो, टू मच ऑफ व्हायलन्स. अरे तिला व्हायलन्स वाजू दे, नाहीतर बँजो. आपल्याला काय करायचंय? तुम्ही तर असं बोलताय जसं आपण तिच्या बरोबर अरेंज मॅरेज करायला चाललाय. त्याला काहीच कळत नाही रे. हे बघ, तुला शॉर्ट अँड स्वीट सांगतो. तुझी नोकरी गेली, जागा गेली, प्लस तू मार खाल्ला. पण तुला पप्या राणे भेटला म्हणून तुला हॅपी वाली फिलिंग आली. तशी हॅपी वाली फिलिंग तिला यायला नको का? नको यार. अरे तू तर पोरगा आहे, पण ती बिचारी गावाकडची मराठी पोरगी कुठं फिरत असेल? पप्स, पॉइंट आहे यार. पटला ना? चल त्या पोरीला फोन फ्रेंड कर. माझ्याकडे नंबर नाही आहे तिचा. मग पत्ता? नाही. पत्ता पण नाही. मग चला. ये अरे जेवू दे ना. ये जेवण वगैरे काय नाही, मराठी पोरगे, अन्याय झालेला खपून घेणार नाही आपण. अरे पण जायचंय कुठे? टॉफीच्या आंटीच्या घरी. अगे राणी, राणी ऐक. राहू दे, करते मी. बस तिथे. मुक्ता, हे बघ, तुझ्या राहण्याची सोय तर झाली. आता ना तुझ्या नोकरीचं काय करता येईल ते बघूया. हे बघ, मला ना पार्लरची सगळी कामं येतात. म्हणजे घरी जाऊन फेशियल करण्यापासून ते ब्रायडल मेकअपची ऑर्डर घेण्यापर्यंत सगळं करते मी. हा, तुला काय येतं? म्हणजे फेशियल? अगं ते नाही का, चेहऱ्याला क्रीम लावून ते असं असं करता. नाही. मॅनिक्युअर? ते नाही. अगं मग वॅक्सिंग? ते नाही का हातापायांचे केस काढण्यासाठी हातापायांना असं मेंढ लावतात, मग ते असं असं करून. नाही, ते नंतर आवाज येतो असं केल्यावर. मेहंदी तर काढता येत असेल ना? गावाला घराबाहेर रांगोळी तर काढत असशीलच ना? नाही. राणी, काय करायचीस मग तू? शेत कसायचे, गावाच्या बाहेर एक वीटभट्टी होती, तिकडे विटा पाडायला जायचे, गावातल्या टवाळ पोरांना मारायचे आणि गुरांना चरायला न्यायचे. त्यापेक्षा टफी मिळाला ना तर फार बरं होईल.
मस्त लांब, भाई लांब. पैसे दे ना याचे. नाही नाही माझ्याकडे नाहीत पैसे. ए भाई असं काय करतो मी कसा देऊ पैसे. धर टॉफील धर. नाही 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 माझ्याकडे नाही आहेत पैसे यार. देतो. अरे काय तुम्ही आजचे तरुण उद्याचे उद्योजक. बरं एक काम कर, वर जा आणि आंटीकडनं त्या पोरीचा नंबर घेऊन ये. ओके. नाही यार नाही, मी नाही जाऊ शकत. परत गेलो ना मी त्या आंटीकडे तर ती आंटी माझी चटणी बनवेल आणि त्यात इडली बुडवून खाईल. कमॉन यार पप्प्या, तुलाच जायला पाहिजे. अरे भाई आपला लेडीज प्रॉब्लेम आहे ना. अरे म्हणजे अरे भाई लेडीजशी बोलायला जरा विकेट उडते आपली. Did you just say there is a problem? Pops, then let me tell you one thing. Where there is a problem, there is a solution. आता तर तुलाच जायला पाहिजे. पप्या, you have to do this. Come on, पप्या, you can do it. You can do it. बहिणींचा भाऊ, गरिबांचा कैवारी. बहिणींचा भाऊ, गरिबांचा कैवारी. पप्या राणे, you can do it. ओके मग धर टॉफीला. कमॉन गौरव भाई, आजचा तरुण उद्याचा उद्योजक. आजचा तरुण उद्याचा उद्योजक. यू कॅन डू इट. घे. No, I can't do it. तुला माहितीये ना माझा डॉग प्रॉब्लेम आहे. ये मग याला कोण पकडेल. हो साहेब, भाडं द्या ना माझं, जायला उशीर होतोय. भाई इतक्या वेळात अख्खा दादर फिरून झाला असता, पण हा दादर काही संपत नाही. कितव्या मजल्यावर आहेस. तिसऱ्या. मग अजून एक जिना आहे फक्त. चल अजून एक. बरं ऐक, हा. मी जर माती खाल्ली ना तर खालून मला सपोर्ट दे. हा हो, आयुष्यात दुसरं ध्येय काय आहे मला. गुड वन. आणि एकदा नंबर भेटला की तू त्या पोरीला फोन करायचा. हा मग टॉफी तिला द्यायचा. मग ती टॉफी आंटीला देईल. मग आंटी त्या मराठी पोरीला नोकरी देईल. ओके. हा प्लॅन मीच बनवलाय, मलाच काय सांगतोयस. तेच बोलतोय, माझं काय नाहीये. कुठे पोहोचलायस. मग 409 आणि शेवटच्या जिन्यावर जपून तो अडखळला. पोचलोय. गुड. आणि आपला प्लॅन फुल रेडी. हा फुल मेलोड्रामा. बघ डोळ्याला थुक्की लावली सुद्धा. ओके. अजिंक्य देव बाई माहेरची साड. बरं आहे हे सगळं मी प्रत्यक्ष बघत नाहीये. बहीण कुठे आहे माझी बहीण कुठे आहे. माझी गोड छोटुली सानुली लानुली बहीण कुठे आहे. देवा कुठे नेऊन ठेवलीस बहिणीला माझ्या. तिचा जन्म झाला आणि आमची आई आम्हास ती सोडून निघून गेली. नंतर बाबांचा मूडच गेला. त्यानंतर माहेरच्या साडीमधल्या अजिंक्य देव सारखी सांभाळून ठेवले त्या अलका कुमलला आता सापडत नाहीये. मागच्या दिवाळीमध्ये वळली म्हणून तिला 1000ची नोट दिली होती जुनी. आता ती घेऊन कुठं फिरत असेल माझी बहीण. माझी छोटुली सानुली लानुली माझी बहीण पाहिजे मला. पप्स ಯಾರು ಏನ್ ಬೇಕ್ರಿ. बिक्री नाही, शेती आहे थोडी गावाकडे. ಶಿವ ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ. ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ನಿನಗ. ನಿಂಗೆ ಯಾರ್ ಬೇಕು, ಯಾವ ಊರವ್ರು. आय एम रिअली सॉरी यार, मी सांगायचं विसरलो. ते 8 ती चेन्नई एक्सप्रेस आहे. चेन्नई एक्सप्रेस. अरे साऊथ इंडियन साठी कोडवर्ड. ಏನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ನಿನಗ. ಏನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ನಿನಗ. ये ना रास्कला. अरे भाई तुला काय अक्कल नाहीये का. अरे आधीच माझा प्रॉब्लेम आहे यार लेडीज. तू काय बोलू मी. इंग्लिश मध्ये बोल ना. ये ना. ते पण मीच सांगायला पाहिजे नाही का.
हा तिला म्हणा ಸಿಸ್ಟರ್ ಸಿಸ್ಟರ್ ಸಿಸ್ಟರ ನಾನ್ ನಿನಗ ಸಿಸ್ಟರ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾ ಆಂಟಿ ಇದ್ದೆ ಆಂಟಿ ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಯಾರಿಗಂತ್ಯೋ ನೀನು ವೇರ್ ಇಸ್ ಮೈ ಸಿಸ್ಟರ್ ಯಾರಿಗಂತ್ಯೋ ನೀನು ವೇರ್ ಇಸ್ ಮೈ ಸಿಸ್ಟರ್ ನೀ ಮಾಯ್ ಸಿಸ್ಟರ್ ನೀ ಮಾಯ್ ಇದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಂಟಿ ಮನಿ ಆಂಟಿ ಬಂಗ್ಲೆ ಅದ ಏನ್ ಬೇಕಾಗೈತಿ ಏನಾರ ಅಸ್ಕल अरे यार भाई हॉस्पिटल म्हणजे सिस्टर म्हणजे नर्स पण होते ना नाव काय तिचं हा तिला म्हणा ಮುಕ್ತಾ मुक्ता आय वांट मुक्ता ನಿನಗ ಮುಗುತಾ ಬೇಕಾ ಮುಗುತಾ ನನ್ನ ಸ್ವೀಪರ್ ಇದ್ದಳು ನನ್ನ ಟಪಿನ ಕಿ ಕಳ್ಸ ಬಿಟ್ಲು ಮುಗುತಾ ನನ್ನ ಟಪಿ मुक्ता येस नंबर गिव ಮುಗುತಾನ ನಂಬರ್ ಬೇಕು ನೀನು ಮುಗುತಾನ ನಂಬರ್ ಬೇಕು ಔಟ್ ಆಂಟಿ ಆಂಟಿ ಏನು ಮನುಷ್ಯ ಇದ್ಯಪ್ಪ ನೀನು ಮತ್ತೆ ಯಾರ್ದ ನಂಬರ್ ಮುಗುತಾನ ನಂಬರ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಮುಗುತಾ ನನ್ನ ಟಪಿನ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಲು ನೀ ಯಾಕೆ ಹೇಳಿಬಿಡು ಗಿವ್ ನಂಬರ್ ಆಗೋ ನಂಬರ್ ಬೇಕಾಗೈತಿ ಸಿಸ್ಟರ್ ನಂಬರ್ ಇಟ್ಟು ಹೊಯ್ಕೋತೀನಿ ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನಿನಗೆ ಹಾಕಿದ ನಂಬರ್ ಬೇಕೇನಾ ಇದು ತಗೊಂಡ್ ನಂಬರ್ ಹೋಗಿಬಿಡು काय आंटी कचरा काय फेकता स्वच्छता अभियान आहे ना अरे भाई थांब ना नंबर नाही भेटला पुण्य भेटलं कचरा काढण्याचं बाई 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 नंबर थँक्यू आंटी थँक्यू बाई 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 लालबागच्या राजाचा विजय असो बाई नंबर लिहून घे सांग 9922 30 99 भाई 30 ओके 920303 एक होल्ड कर ओके ओके मी लगेच फोन करतो तिला पटकन खाली आहे भाई फोन अरे फोन का कट करतोय ಟಪ್ಪಿ ಬಂದ ಟಪ್ಪಿ ನನ್ ಮುತ್ತ ಎಲ್ಲಿದ್ದೀನಪ್ಪ ನಾ ಎಟ್ಟ ನಿನಗೆ ಹುಡುಕಾಡ್ನಿ कमॉन यार मुक्ता सांगितलं ना गंमत आहे मग सगळं आधीच सांगू का ये लवकर सरप्राईज हा नक्की हा पण डिच नाही द्यायचा हा येस गुड वन भाई काय केलं तू काय अरे मी सांगितलंच नाहीये मुक्ताला टफी मिळालाय म्हणून तिला फक्त इकडे बोलून घेतलंय गंमत आहे असं म्हणून इकडे आली ना आपण काय करायचंय तिला डोळे मिटायला लावायचंय तिचा हात धरायचा असं पुढे न्यायचं असं वळवायचं डोळे उघडायचे सरप्राईज बाई मस्त फुल रिस्पेक्ट करून दाखव कसं कर काय करायचं डोळे मिटायचे मिटले तिचा हात धरायचा जपून धरायचा नाहीतर बुक्की टाकेल ती बाई हात तुझा चेहरा तुझा बोल ना पुढे बोल ना तर त्यानंतर तिला असं हाताला धरून असं टफीकडे घेऊन जायचं आलो हे आता ना तिला वळवायचं अरे वळकी बाई अरे जोरात वळवायला लागेल तशी वळणार नाही ती केवढी येते जोरात वळवला आणि सरप्राईज रिक्षावाला टफी तो रिक्षावाला टफीला घेऊन पळून गेला अरे रिक्षावाला स्टँड वर गेलाय आणि तो टॉफी गेला आंटीच्या घरी हो का मग आपणही जाऊया आता घरी काय घरी थांबायचा का त्या बिचाऱ्या पुरीला कसं कळणार टॉफी घरी गेलाय आणि तिची नोकरी परत भेटणार आहे तिला काय नाही ती इथे येईपर्यंत हलायचं नाही ती बिचारी पोरगी इथे येईल ना आता